नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण मोबाईल पाऊच शिकणार आहोत, तो पण एक वेगळ्या प्रकारचा 3 कप्प्याचा, जेणे की एक ह्याच्यात मोबाईल, एक ह्याच्यात कॉईन आणि एक ह्याच्यात नोटा वगैरे काही पण आपण ठेवू शकतो. तर त्याचं मेजरमेंट आहे 9 बाय 7 9 बाय 7 इंच. हे पहा, इकडनं तुम्हाला उलटं दिसत आहे. 9 बाय 7 इंचाचं घेतलं आहे. असेच आपण 2 घ्यायचे. हे 2 मी तयार करून घेतले आहेत. तर आपल्याला इथून एक ह्याला खाली नॉन वर मध्ये रबर शीट आणि एक इथं फॅब्रिकवरचं टच करून घेतलं पूर्ण बाजूनी. आणि नंतर ह्या इथं 3 इंच आखून करून इथं चेन रनर ॲड करून घ्यायची एका साईडला, आणि ह्या एका साईडला आपल्याला 2 इंचावर खूण करून घ्यायची आणि चेन आणि रनर ॲड करून घ्यायचं. तसंच आपल्याला ह्याचंच आता हे चेन रनर आपण ॲड करून असं पूर्ण फिनिशिंग सहित इथं टच करून टाकलं. आणि नंतर आता इथं आपल्याला चेन बसवून घ्यायची आहे. ह्या साईडला इथं चेन घ्यायची, दाखवते. अशी आपल्याला ही चेन ह्याच्यावर ठेवायची आणि ह्याच्यावरती असं हे नाणून ठेवायचं आणि टच करून नाही तर दाबटीप द्यायची आहे. हे टच करून घेऊया. हे पहा, आपण इथं चेन ॲड करून रनर ॲड केलं आणि आता इथं आपल्याला अशी दाबटीप द्यायची आहे, जेणे की शिलाई आत जाते. ही पहा, आपण इथं प्रेस्टीज दिली आहे. आता ह्या साईडला आपल्याला हे इथं ठेवायचा दुसरा पार्ट आणि नॉनचा ह्या बाजूला खालून शिलाई मारून घ्यायची. आणि मग ह्यानंतर इकडं आपल्याला प्रेस्टीज देता येते. तुम्हाला दाखवते, इथे एक टिप मारून अगोदर. टिप आपण शिलाई मारून घेतली आहे. आता आपल्याला इथं प्रेस्टीज मारून घ्यायची आहे, जेणे की इथे एक कप्पा तयार होता आपला. इथून शिलाई मारून घ्यायची. त्या अगोदर आपण बेल्ट बसवण्यासाठी हे आपण छोटे बेल्ट करून टच केलं आहे दोन्ही साईडला. पाहू शकता तुम्ही. इथं 50 किंवा 51 बेल्ट उंचीला, असं लांबीला उंच आपल्या हाताला 50 इंचाचा घेऊ शकतो. आणि हा इथं टच करायचा. पूर्ण आता टच करून घेऊया आपण आणि इथं बेल्ट बसवून घेऊया, चेन लावून घेऊया. पाहू शकता, आपण पूर्ण बाजूनी टच केलं आहे. आणि आता त्याचं उलट बाजूने पूर्ण साईडनं टच करून घ्यायचं आहे. पूर्ण दिसायला का ताईंनो तुम्हाला? हे पहा, या बाजूनं पूर्ण टच करून घ्यायचं आहे. हे पहा, आपण पूर्ण शिवून घेतलं आहे. आता इथं आपल्याला या साईडला शिलाई झाकून ठेवण्यासाठी ही एक इंचाची असेल पट्टी, ही पूर्ण असं टच करून फोल्ड करून असं शिलाई झाकून टाकायची आहे. किंवा मग असं पण शिवू शकतो आपण. पूर्ण शिलाई मारून घ्यायची. हे पाहू शकता, असं आपण पूर्ण टच केलं आहे. आता तुम्हाला सव्वाशे बाजू दाखवते. पाहू शकता, आता हा बॅकचा लुक. हे आपण 51 इंचाचा बेल्ट बसवला आहे आणि
ह्याला 3 पॉकेट बनवले आहेत. बॅग आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.